नमस्कार, मी दीपाली. आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. नवरात्र विशेष संवाद नारी शक्तीशी या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत महिलांबरोबरच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या माहिती सेवा समितीच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भारती कामटे. त्यांच्याशी गप्पा मारूयात. आधी त्यांचं स्वागत करूयात. भारतीजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. भारतीजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की खरं तर तुम्ही सामाजिक प्रश्नांसाठी कायमच आग्रही राहिलेला आहात. या सामाजिक जीवनात उतरण्याचं का निश्चित केलं? का वाटलं की समाजसेवेत यावं? असं काही म्हणजे ठरून सामाजिक जीवनात मी आलेली नाहीये. त्याला एक पार्श्वभूमी आहे की म्हणजे जे लहानपण माझं गेलं ज्या घरात, तिथे सुद्धा म्हणजे माझे वडील, आमचे काका जे आहे की लोकांचे प्रश्न सोडवायचे. त्याच्यानंतर कॉलेज जीवनामध्ये सुद्धा NSS चे कॅम्प वगैरे असतील, जे राष्ट्रीय सेवा योजना आपण म्हणतो, त्याच्यामार्फत सुद्धा आम्ही म्हणजे खूप गावांमध्ये जाऊन अशी कामं केलेली आहेत. तिथेच कुठेतरी मला अशी जाणीव झाली की आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. मग तिथून जसं म्हणजे लग्नानंतर सुद्धा एक मुलं म्हणजे संसार याच्यामध्ये गुंतल्यानंतर सुद्धा थोडंसं कुठेतरी ह्या गोष्टींना म्हणजे आपण म्हणतो स्टॉप पण जो असतो तो फुल स्टॉप तो मिळाला होता. पण नंतर जसं जसं मी बाहेर निघायला लागले, पण आजूबाजूचे जे प्रश्न बघितले, विशेषतः येवलेवाडी गावातले ते प्रश्न बघितल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं की नाही, आपण हे केलं पाहिजे. आणि एकदा ते गोष्ट मी करायला लागल्यानंतर की नाही बाबा, हे माझ्याकडून काम होतंय, लोकांसाठी ही कामं मी करू शकते, हा मला एक आत्मविश्वास त्यावेळेस मिळाला. त्याच्यानंतर ती ही जी सुरुवात झाली ती आजपर्यंत ती सुरुवात आहे. निश्चितच. म्हणजे घरात असं कुठला बॅकग्राऊंड होता समाजसेवेचा? बॅकग्राऊंड म्हणता येणार नाही तसं, म्हणजे असं बॅकग्राऊंड म्हणजे म्हणता येणार नाही, पण लहानपणापासून ज्या गोष्टी आम्ही बघत आलेलो आहोत की माझे वडील किंवा काका जे असतील की त्यावेळेस आम्ही लहान होतो, पण समजा आजूबाजूच्या परिसरात कोणाची भांडणं वगैरे झाली तर ते लोक आमच्या घरी यायचे आणि सांगायचे की हे आमचा असा वाद आहे म्हणून. मग ते वाद ते मिटवायचे. ते आम्ही लहानपणापासून असं पाहत आलेलो. आणि मग कॉलेज जीवनामध्ये सुद्धा म्हणजे ज्यावेळेस आम्ही कुठलेही कार्यक्रम म्हणजे आम्ही अटेंड करायचो किंवा गेस्ट लेक्चर वगैरे ठेवले जायचे, बरोबर, तर त्यांचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळायचं ना, त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला कळायचं की फक्त तुम्ही तुमच्या स्वतःपुरतं जीवन जगू नका. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण एक घटक आहोत, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडा वेळ देणं खूप गरजेचं आहे. मग तिथून जी सुरुवात मला वाटते की तिथून झाली असावी, पण एक्झॅक्टली असं मी सांगू शकत नाही की मी या दिवसापासून समाजसेवेसाठी सुरुवात केली असं मी सांगू शकत नाही. पण ते हळूहळू ते बीज रुजत गेलं. ते रुजत गेलं आणि समाजाचं काही देणं लागतं हा विचार तुमच्या मनात खूप पहिल्यापासून खूप, म्हणजे असं नाही की फक्त आपण आपल्यासाठीच करायचं. म्हणजे मला वाटतं माझं लग्न झाल्यानंतर मी DED केलं. त्याच्या अगोदर DED करता करता मी ट्युशन्स घेत होते. मग ट्युशन्स घेताना त्यावेळेस एक विचार आला की आजूबाजूच्या परिसरात जी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणारी मुलं असतात तर ते बाहेर ट्युशन लावायचे आणि शाळेत पण शिकायचे, तरी पण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं. हा प्रश्न मला अजूनही खूप सतावतो की मुलं 5वी 6वीत जातात पण मुलांना लिहिता वाचता का येत नाही. मग त्यावेळेस मला तो प्रश्न सतावायला लागल्यानंतर जी बाहेर फीज असायची समजा 500-600 रुपये, त्याच्या खूप कमी म्हणजे 50-100 रुपये म्हटले तरी चालते, अशी मी फीस फक्त त्या मुलांना ती सुद्धा का घ्यायची की त्यांना जाणीव झाली पाहिजे की आपण इथं जातोय आणि पॅरेंट्सला सुद्धा जाणीव झाली पाहिजे की बाबा आपल्याला ते फुकट मिळत नाहीये. कारण की फ्री ऑफ कॉस्ट ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट देतो तर त्याचं महत्व खूप कमी होतं. आणि मुलं पण मी अशी निवडून घ्यायची की रॉ मटेरियल आपण जो म्हणतो कच्चा माल, की ज्या मुलाला काहीच येत नाहीये, बाराखडीपासून त्या मुलाला म्हणजे लिहिता वाचता काहीच येत नाही, अशी मुलं मी तयार केलेली आहेत की त्या मुलांना नंतर लिहिता वाचता यायला लागलं. आणि इवन त्यांचे पालक माझ्या घरी येऊन सांगायला लागले की नाही ताई, तुम्ही आणखीन कंटिन्यू करा हे. पण नंतरचं माझा हा कामाचा व्याप वाढल्यानंतर मी ते करू शकले नाही. मी जवळजवळ 4 वर्ष मुलांना शिकवलेलं आहे आणि माझं DED सुद्धा त्या काळामध्ये मी कंप्लीट केलेलं आहे. मी म्हणजे शिकता शिकता शिकवलंय मी. हा माझा म्हणजे सामाजिक जीवनातला हा प्रवास मला खूप म्हणजे ताकद देऊन जातो की मी हे केलंय आणि वेळ वाया घालवला नाही. पहिली गोष्ट की माझी मुलं, घर, इवन सामाजिक बाबींकडे लक्ष देता देता ह्या गोष्टी चालल्यात की
असं बसणे नाही किंवा इतर महिलांचं कसं असतं की वेळ मिळालाय टीव्ही पुढे बसा असं नाही. रात्री 12-12 1-1 वाजे जागून तो अभ्यास मी केलेला आहे. तो अरे बापरे, म्हणजे वेळेचा पूर्ण सदुपयोग पण केलेला आहे. वेळेचा खूप सदुपयोग झालेला आहे आणि त्याचं नियोजन केल्यामुळे मला असं वाटतं की आता ह्या सिच्युएशनला मी येऊन पोचलेली आहे, मला असं वाटतं. नक्कीच नक्कीच. आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आहे की वेळेचा अजिबातच तुम्ही दुरुपयोग नाही केला, त्याचा पूर्णपणे उपयोग करून तो समाजासाठी दिला. हे नक्की वाखाणण्याजोग आहे. खरं तर भारतीताई, तुम्ही माहिती सेवा समितीच्या माध्यमातून कसं जोडला गेला, त्या समितीशी कसं जोडला गेला? समितीशी जोडले गेले म्हणजे तो एक मोठा योगायोगच समजावा, कारण आज तुम्ही त्याच्या अध्यक्ष आहात. हा, खूप मोठा हा योगायोग आहे. मला वाटतं एक 10 वर्षाच्या काळानंतर जे प्रदेशाध्यक्ष प्रल्हादजी वारगडे सर आहेत, त्यांची माझी ओळख झाली. म्हणजे अगोदर मी त्यांच्याकडे मला वाटतं काहीतरी MSCIT केलं होता 10 वर्षाच्या पूर्वी. त्यांचं आता पण नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणून वाघोलीमध्ये आहे. मी 12th मध्ये असताना मी त्यांच्याकडे केलं होतं. त्याच्यानंतर त्यांची माझी काही म्हणजे अशी ओळख नाही, फक्त तेवढीच एक 2 ते 3 महिन्यापुरताच तेवढी ओळख होती आमची. आणि मला वाटतं एका काहीतरी मॅटर होता त्यावेळेस पोलीस चौकीतच त्यांची माझी भेट झाली होती. अरे बापरे. आणि विशेष कुठला तरी प्रश्न सोडवता हा, त्यांची चौकीतच माझी भेट झाली. आणि विशेष त्यांनी मला ओळख दिली. मी ऍक्सेप्टच केलं नव्हतं की सर मला ओळखतील, कारण की त्यांच्याकडे ॲज एवढे स्टुडंट होऊन जातात की प्रत्येक स्टुडंटला लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. आणि त्या दिवशी म्हणजे सरांनी डायरेक्टली मला आवाज दिला की म्हणजे तिकडं माझं जाधव आडनाव आहे, त्याच्यामुळे म्हणतात की जाधव तुम्ही इकडे काय करताय. म्हणजे त्यांनी तो म्हटलं, मग सरांना मी विचारलं, सर तुम्ही मला डायरेक्ट कसं काय ओळखलं, कारण की मध्यंतरी जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. कालावधी. हो. तर सरांचं एकच उत्तर होतं, काही विद्यार्थी असे असतात की ते कायम लक्षात राहतात. आणि त्यावेळेस तो जो मॅटर होता तो सॉर्ट आउट करण्यासाठी सुद्धा त्यांची खूप मला मदत झाली होती. आणि अजूनही त्यांची म्हणजे खूप मदत होती त्यावेळेस. मग त्यांनी मदत केल्यानंतर एक मला वाटतं 1.5 महिन्याचा कालावधी मध्यंतरी गेला. आणि परत सरांचा एक फोन आला की भारती, आम्ही तुझी अशा पदासाठी आम्ही निवड करतोय. तर मी सरांना सांगितलं, सर हे माझ्याच्याने काय होणार नाही आहे, कारण की मी ह्या फील्डमध्ये नाही आहे. बट लिडरशिप सरांनी बघितलं होतं. अगदी बरोबर. की मी पहिल्यापासून खूप म्हणजे ॲग्रेसिव्ह आहे. आणि लिडरशिप म्हणजे कुठलंही काम घेतलं तर ते व्यवस्थित पार पाडू शकते हे त्यांना त्यावेळेस म्हणजे अनुभवलं असं. त्यांनी मला माहिती नाही, मे बी त्यांनी आता काय अनुभवलं असं त्यावेळेस, पण त्यांनी मला एक आत्मविश्वास दिला की नाही, तू हे काम खूप चांगल्या प्रकारे करू शकतेस. तरी मी सरांना सांगितलं, सर मला हे काय होणार नाही. तरी सर म्हटले, तू करून तरी बघ, तुला जमतंय की नाही. मग त्यावेळेस मला वाटतं 2019ला 2019ला 23/7/2019ला त्यांनी पुरंदर हवेलीच्या मतदारसंघाच्या अध्यक्षपदी पहिली माझी निवड केली होती. पहिला तो पुरंदर हवेलीचा जो एरिया आहे तो अगोदर माझ्याकडे दिला होता. मग त्या कामाला म्हणजे माहिती सेवा समितीच्या कामाला तिथून सुरुवात झाली. मग हळूहळू तिथले प्रश्न जसे मी सोडवत गेले, त्याच्यानंतर 2020ला 30/7/2020ला माझी पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि आत्ता 2 महिन्यापूर्वी माझी प्रभारी पश्चिम महाराष्ट्र म्हणून माझी निवड करण्यात आली, ती पण माझ्या कामाची पोचपावती बघून. नक्कीच. खरं तर गुण हेरणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. भारतीताई, खरं तर माहिती सेवा समितीच्या माध्यमातून अनेक प्रश्न हातात घेऊन तुम्ही बरीच आंदोलनं केलीत आणि त्याला मोठ्या प्रमाणात यश सुद्धा मिळालेलं आहे तुम्हाला. काय सांगाल याबद्दल? माहिती सेवा समिती म्हणजे माहितीचा अधिकार, ज्या वेळेस माननीय अण्णा हजारेंनी हा कायदा म्हणजे त्याचं जे बीज आहे त्यांनी ते रोवलं होतं. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार म्हणजे हे जनसामान्यांना अजूनही म्हणजे बऱ्यापैकी माहिती नाही, म्हणजे काय हा कायदा काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची किंवा त्याचा वापर कसा करायचा हे आणखीन म्हणजे खूप जनसामान्यांना अजून माहितीच नाही आहे.
कारण की ज्यावेळेस मी ह्या पदावरती आले पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून, ज्या हिरारीने मी काम करायला लागले, त्यावेळेस बऱ्याच लोकांना प्रश्न पडला की माहिती सेवा समिती म्हणजे काय. जसं तुम्ही हा प्रश्न केला तसा खूप मला असे भेटलेले आहेत लोक की मॅडम माहिती सेवा समिती म्हणजे काय हो नक्की. तर माहिती सेवा समिती म्हणजे तुम्हाला त्या अंतर्गत माहितीचा अधिकार जो आहे तो तुम्हाला तो मिळवता येतो. म्हणजे समजा आता एखादा विषय असन तुमचा की त्याच्या डीपमध्ये तुम्हाला ज्ञान माहिती नाही. फॉर एक्झाम्पल एखादा रस्ता आहे त्याची डिटेल तुम्हाला माहिती काढायची, तर ती डिटेल तुम्हाला माहिती कुठे, ज्यावेळेस तुम्ही माहितीच्या अधिकाराचा फॉर्म भरता ती 30 दिवसाच्या तुम्हाला पालिकेकडून असन किंवा विभागीय आयुक्त जे असतील त्यांच्याकडून तुम्हाला ती मिळली जाते. मग हा माहितीचा अधिकार आहे. आणि ह्या माहितीच्या अधिकारामध्ये आमचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इव्हन पूर्ण भारतात म्हटलं तरी चालेल, आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. आणि या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही प्रत्येक ठिकाणी जरी जाऊ शकलो नाही तरी समजा एखाद्या, आता मी पुणे जिल्ह्यात राहते पण एखाद्या नाशिकचा एखादा प्रॉब्लेम आला किंवा औरंगाबादमध्ये आमचे जे संस्थापक सुरेशजी मंचरेल तिथं आहेत ते तिथलं पाहतात. आणि जरी एक फोन केला, आणि हे सगळे ॲडव्होकेट मंडळी आहेत, म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्न कसे सॉर्ट आउट करायचे ते सगळं आम्हाला गायडन्स सरांकडून मिळलं जातं. त्याच्यात वारगडे सर सुद्धा खूप म्हणजे गायडन्स, प्रत्येकाला गायडन्स करतात. आणि एखादा विषय आमच्याजवळ येतो त्यावेळेस त्याचा खूप अभ्यास करूनच तो मॅटर आम्हाला पुढे सॉर्ट आउट करावा लागतो. कारण महिलांचे खूप प्रॉब्लेम्स असतात. अगदी बरोबर आहे. कारण की घरगुती हिंसाचार आपण म्हणतो, असे सुद्धा आम्ही म्हणजे फोनवर सुद्धा आम्ही ह्या गोष्टी सॉर्ट आउट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल एखादी महिला आहे, चौकीत गेली, पोलीस चौकीत, आणि तिचा जरी मॅटर खूप डीप असेल पण तिथं FIR वगैरे जर नोंदवून कोणी घेत नसेल तर आमच्याकडे समजा एखादा फोन आला की मॅडम अशाने असं असं आहे, आम्हाला चौकीत कोणी रिस्पॉन्स देत नाही, आम्ही फक्त फोन केला तरी त्यांना त्यांची कंप्लेंट नोंदवून घ्यावी लागते. माहितीचा अधिकार हा त्याची ताकद आहे, अगदी खूप ताकद आहे. आणि या माहितीच्या अधिकारातून खूप महिलांचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत. मी स्वतः पर्सनली खूप सोडवलेले आहेत. असा एखादा प्रसंग आठवतोय का? हो, सांगते. खूप प्रसंग आहेत. त्याच्यातला विस्मरणीय असा म्हणजे मला वाटतं खूप जवळच आहे पण मी आता वैयक्तिक नाव कुणाचं घेऊ शकत नाही. एक महिला होती, तिच्या कुटुंबावरती म्हणजे शेजारचे जे असतात वैयक्तिक कारणामुळे वाद वगैरे झाले असतील काय, तर पहिल्या दिवशी चौकीत गेल्यानंतर तिची कंप्लेंट सुद्धा नोंदवली नाही. उलट तिला सांगण्यात आलं की तुम्ही सारखे वादवाद करता, तुमच्या खूप कंप्लेंट्स आहेत, ऑलरेडी तुमचं रेकॉर्ड खराब आहे, उलट आरोप करण्यात आला. उलट माझ्याकडे फोन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी चौकीत गेले, मग सगळी व्यवस्थित त्यांच्याकडून माहिती घेतली, ज्या आरोपी होतात त्यांच्याकडून सुद्धा आणि चौकीतून सुद्धा. मग त्यांना सांगितलं इतका गंभीर त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर तुम्ही FIR सुद्धा घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर मी जे ॲक्शन घेतली त्याच्यानंतर ज्या पटपट पटपट प्रोसेस व्हायला लागल्या, मग त्या जी महिला आहे तिच्या कुटुंबाला जो अन्याय झाला होता तो न्याय मिळाला आहे त्यांना आज. आणि तो अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी खूप. खरंच. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुम्हाला तिच्यापेक्षा जास्त आनंद होत असेल. आणि अजून एक मला सांगावंसं वाटेल की आपल्या पिसोळी गावामध्ये 40 वर्षापासून एक स्मशानभूमी नव्हती. कुष्ठरोगींचा जो एरिया आहे तिथे, तर तिथे आता बरीचशी डेव्हलपमेंट वगैरे झालेली आहे. तर जे देह असतात ते देहांसाठी म्हणजे विधी करण्यासाठी त्यांना म्हणजे स्पेशल अशी जागा नव्हती तिथे. मग ते उघड्यावरतीच, स्मशानभूमी नसल्यामुळे त्यांचं ते उघड्यावरतीच सगळं अंत्यविधी व्हायचा. तर तिथं आता सोसायट्या झाल्यामुळे तिथल्या एक 4-5 लेडीज माझ्याकडे आल्या होत्या. तर त्यांनी मला हा प्रश्न सांगितला ताई की आम्हाला त्याचा खूप त्रास होतो, आता तुम्ही काय करू शकता का? ठीक आहे म्हटलं, माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी करते. 4 महिने त्याचा पाठपुरावा केला. नंतर मला वाटतं पिसोळी गावच्या नवनिर्वाचित आपल्या सरपंच दीक्षाताई निंबाळकर, त्यांच्याकडे हा मी प्रश्न मांडला होता. त्यांनी 2 महिन्यातच ते काम पूर्ण केलं आणि 40 वर्षानंतर तिथं स्मशानभूमी तयार झाली. आणि आत्ता पण ती स्मशानभूमी आहे लोकांसाठी. हा एक खूप अविस्मरणीय असा क्षण आहे की त्या लोकांना अंत्यविधीसाठी जागा नव्हती, ती आता उपलब्ध आहे.
आणि त्यानंतर तिथल्या ज्या महिलांनी मग घरी येऊन परत मला वाटतं 8 मार्चला मी काहीतरी महिलांचा कार्यक्रम घेतला होता. आमच्या सफाई कर्मचारी महिलांना मी साड्या वाटल्या होत्या 8 मार्चला. एरवी तर महिला आपण दिनानिमित्त. हो, एरवी तर आपण सगळीकडे असे करत असतो साड्या वगैरे देणे, पण त्या सफाई कर्मचारी महिला ज्या आहेत त्यांच्याकडे शक्यतो दुर्लक्ष केलं बरोबर जातं. आहे. आणि आपल्या माणसात बसून त्यांचा सन्मान करणं हा माझ्यासाठी खूप मोठा होता. आणि मी तो जो सन्मान केला, जे आमचं भजनी मंडळ आहे येवलेवाडीचं, त्यांच्यामध्ये बसून त्यांचा सन्मान केला. तर त्यांना एवढा आनंद झाला की ताई तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय. म्हणजे सफाई कर्मचारी महिला म्हटल्यानंतर साधं बोलण्याचं सुद्धा कोणी बरोबर आहे. विचार करत नाही, कडनी निघून जातात. पण त्यांना आनंद वाटला की ताई तुम्ही हे कसं काय केलं, हे तो त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद. आणि त्यांना एक प्रकारे तुम्ही बळ देऊन जाताय. खूप खूप. आणि ते आत्ता सुद्धा म्हणजे जरी रस्त्याने आपण गेलो तरी हात करणार किंवा बोलणार, खूप त्यांना छान वाटतं. आणि बिनधास्तपणे जे बोलणं आपण म्हणतो ना, की खूप बिनधास्तपणा आहे त्यांच्यात बोलण्यात सुद्धा, की असं नाही की आपण वेगळं कोणी आहो, आपल्यातलंच एक आहे असं त्यांना वाटतं. नक्कीच. आणि अनेक त्यांचे प्रश्न आहेत अजून ते आपल्याला सोडवायचे आहेत. तो प्रयत्न सध्या चालू आहे अजून. निश्चितच. खरं तर खूप कौतुकास्पद तुमचं काम आहे, अगदी कौतुक करण्यासारखं. भारतीताई, खरं तर माहिती सेवा समितीचा आपण उल्लेख केला आत्ताच, आणि माहितीच्या अधिकाराचा कुठेतरी दुरुपयोग होतो असं वाटतं का? खंडणीसाठी म्हणा, धमकावणं म्हणा, दुरुपयोग होतोय खरं तर. असं म्हणता येणार नाही, कारण की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणतो. तसं एखादं जर चांगलं सॉफ्टवेअर आपण तयार केलं तर त्याच्यासोबत व्हायरस तयार करणारे असतातच. तसं हे माहिती अधिकाराचं पण म्हणता येईल की त्याचं शिक्षण तुम्ही घेतल्यानंतर, त्याचं आपण म्हणतो की तुम्हाला ज्ञान प्राप्त तुम्ही केल्यानंतर बरेच जण त्याचा चांगला वापरही करतात. खूप अशी माणसं आहेत आमच्याकडे की माहिती अधिकाराचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होतो त्याचा आणि करतात. एखादा आपण म्हणतो की असू शकतो की त्याच्यामुळे सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे असं म्हणता येणार नाही. कारण की आपण मंत्र्यांमध्ये बघू शकतो, एखादा मंत्री जर भ्रष्ट निघाला तर सगळीच मंत्री भ्रष्ट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही ना. ज्ञानाचं जे घर आपण म्हणतो शिक्षण क्षेत्र, त्याच्यात सुद्धा ह्या गोष्टी होतात, सर्रास होतात. आता तो खूपच आहे. तर एखादी गोष्ट जर तिथं भ्रष्ट असेल तर ती पूर्ण यंत्रणा आपण भ्रष्ट आहे असं म्हणू शकत नाही ना. तसंच माहिती अधिकाराचं आहे, ते ज्ञान आहे. एखाद्या व्यक्तीमुळं पूर्ण ती यंत्रणावर आपण ठपका ठेवू शकत नाही. आणि माहिती अधिकार असा कायदा आहे की जनसामान्यांना खरंच न्याय मिळवून देतो असा हा कायदा आहे. फक्त त्याची अंमलबजावणी जी झाली त्याच्यानंतर जनजागृती जी होणे ती कुठेतरी कमी पडते मला असं वाटतं. सामान्य माणसांपर्यंत त्याची जनजागृती होणे खूप गरजेचं आहे. आणि त्याचा वापर जर सामान्य माणसांनी सुरुवात केली करायला तर मला असं वाटतं की वेगळं चित्र उभं राहील. निश्चितच. आणि त्यासाठी कुठले उपक्रम वगैरे राबवताय का तुम्ही? हो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती खेड्यापाड्यात सुद्धा पोचावं. बरोबर. तर माहितीचा अधिकार सामान्यांपर्यंत पोचावा याच्यासाठी असे शिबिरं घेतली जातात. आता कोविडच्या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आले होते. जे आमचे संस्थापक सुरेशजी मंचरियल सर आणि शिवानी मॅडम आमच्या आहेत, त्यांनी ऑनलाईन सेशन घेतले होते. त्याच्या अंतर्गत जितके लोक सहभागी झाले होते त्यांनी एक 8 दिवसाचा प्रोग्राम दिला होता. आणि नंतर एक 2 ते 3 दिवसाचा असा प्रोग्राम मध्ये त्यांनी लोकांना गायडन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे की माहितीचा अधिकार तुम्ही कसा वापरणार, त्याची अंमलबजावणी कशी करायची असं. आणि एरवी सुद्धा आम्ही चालता बोलता जर एखादा खूपच इच्छुक असेल ह्या गोष्टीसाठी तर आम्ही चालता बोलता ह्याचं मार्गदर्शन करत असतो. अगदी, म्हणजे चालता बोलता सुद्धा मार्गदर्शन सुरूच असतं. भारतीताई, खरं तर अजित पवारांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे रिंग रोड, याला तुम्ही विरोध केला होता, तर ही विरोधाची भूमिका का होती? ड्रीम प्रोजेक्ट याबद्दल मी बोलणं थोडंसं टाळेल, पण विरोधाची भूमिका म्हणता येणार नाही. कारण शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या भावना समजून तो प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे. कारण की तो जो हा रिंग रोड हा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या भावनांशी जोडलेला आहे. आणि ह्या रिंग रोडमुळे खूप शेतकरी भूमिहीन होऊ शकतात.
त्याच्यासाठी जे उच्च पदस्थ अधिकारी आणि विभागीय आयुक्त जे आहेत सगळ्यांनी याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यासाठी त्यांना निवेदनं सुद्धा दिली होती, पत्रव्यवहार केला होता आणि खरं तर त्यांनी मान्य सुद्धा केलं होतं की आम्ही 5 पटीनं मोबदला देऊ शेतकऱ्यांना. काय वाटतं त्याबद्दल आणि अजूनही विरोधाची भूमिका आहे का? आता हे कसं आहे बघा मॅडम की 5 पट 4 पट PMRD एरिया, रहिवाशी झोन एरिया हे सध्या 3-4 महिने झालं पेपर आउट बातम्या होत आहेत. मग त्याच्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांमध्ये खूप समभ्रम आहे की नक्की 5 पट का 4 पट. PMRDचा जो एरिया तो वेगळा आहे. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये समभ्रम असल्यामुळे शेतकरी विरोध करत नाही. बरोबर. विकासाला शेतकऱ्याचा कधीच विरोध नव्हता आणि नसणार आहे. पण जी समभ्रमाची भावना निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित हे सगळं होत आहे. तर ही जी समभ्रमाची भावना आहे ती निवाळणे खूप गरजेचं आहे. आणि विरोध असा नाही, विकासाला कधीच विरोध नाही आहे. आणि निवेदन देणं, कारण की शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत मांडणं हा पण आमचा एक भागच आहे. अगदी बरोबर. त्या आम्ही भावना सरकारपर्यंत मांडलेल्या आहेत. त्याच्यावर सरकारने विचार विनिमय करावा असं वाटतं. कारण की आता असंख्य आपण म्हणता येते ज्या तक्रारी आहेत, निवेदन आहेत सरकारपर्यंत ऑनलाईन म्हणा किंवा प्रत्यक्षात म्हणा गेलेली आहेत. तर त्याच्यावरती विचार करूनच, शेतकऱ्यांचा विचार करूनच सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं की निर्णय घ्यावा. कारण की शेतकरी ह्या रिंग रोडमुळे भूमिहीन होणाऱ्या ही विचार करण्याची गोष्ट आहे, ती आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही मला असं वाटतं. अगदी बरोबर. तुम्ही प्रश्न पोहोचवले आहेत. आता पुढे जे होईल ते होईल. अगदी बरोबर आहे. भारतीजी, खरं तर महिला प्रश्न म्हणतो आपण, कायम महिला प्रश्नांबाबत तुम्ही सुद्धा आग्रही असता, बरेच अख्खा समाज आग्रही असतो. महिला अत्याचार खरं तर कमी होत नाहीयेत अजूनही 21व्या शतकात सुद्धा. तर ही विकृती कुठे ना कुठे ठेचून कशी टाकावी? विकृती ही बघा, ज्यावेळेस एखादा गुन्हेगार असतो त्याला जर त्यावेळीच योग्य ते शासन झालं तर विकृती वाढत नाही. पण आपली लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये समजा एखादा गुन्हेगार पकडला गेल्यानंतर एखाद्या पक्षाचा वरद हस्त म्हणा किंवा एखाद्या पक्षाचा जर कार्यकर्ता असेल तर थोडासा त्याच्याकडे बघण्यासाठी सॉफ्ट कॉर्नरनी बघितलं जातं त्याच्याकडे. त्याच्यामुळे विकृती वाढत जाते. मग ह्या गोष्टी न करता जर त्याला तिथेच योग्य ते शासन दिलं तर पुढच्या व्यक्तींना ते एक मला वाटतं धाडस करणार नाही. ज्या समोर दुसऱ्या कोणी ज्या व्यक्ती हे करू पाहत आहेत तर हे शासन केल्यामुळं तर त्या व्यक्तींना एक जबर बसन त्यांच्यावर एक प्रकारचे. तर हे कुठेतरी होणं खूप गरजेचं आहे. या लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांचा विचार करतो, पण ज्यावेळेस असे गुन्हे घडत असतात त्यावेळेस शासनाने कुठेतरी कडक कायदे करणं पण गरजेचं आहे की जेणेकरून ह्या घटना पुन्हा पुन्हा होऊ नये. अगदी बरोबर आहे. आणि खरं तर जेव्हा अशा अत्याचार घडतात तेव्हा घोषणाबाजी होते, पण त्याच्यानंतर राजकारण होतं, त्यावर महिला नेते आवाज उठवतातही, पण कुठे ना कुठे राजकारण घुसतं मध्ये. काय वाटतं? आता मॅडम बघायचं म्हटलं ना तर आपल्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन पहिला बदलला पाहिजे महिलांकडे. तो बदलणं गरजेचं आहे. तोपर्यंत ह्या गोष्टी आळा घालणं मला वाटतं कुठंतरी जड जाऊ शकतं. आणि किती आपण म्हणतो की आता कायदे भरपूर आहे महिलांसाठी सुद्धा, पण जर समाजाचा दृष्टिकोनच बदलला नाही तर कायदा तरी काय करेन असं आहे ना. मग समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ह्या ज्या आता आपण म्हणतो सरकारने सुद्धा योजना राबवणं गरजेचं आहे. भरोसा सेल जसं शहरी भागामध्ये आहे तसं ग्रामीण भागापर्यंत पोहोचवलं पाहिजे ते. आणि अशा महिलांसाठी कमिटी तयार केली पाहिजे की जिथं ती महिला ज्यावेळेस गुन्हा व्हायच्या अगोदर समजा तिला असं वाटतंय की बाबा आपल्या बाबतीत काहीतरी होऊ शकतं, जर ती अनसिक्युअर्ड असन त्या गोष्टीबद्दल, तर तिथं तिला मनमोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. अशा कमिट्या प्रत्येक पोलीस चौकीमध्ये सुद्धा स्थापन झाल्या पाहिजे की गुन्हे घडून गेल्यानंतर आपल्याकडे यंत्रणा उभी राहते. अगदी बरोबर. पण गुन्हे घडायच्या अगोदर जर यंत्रणा जर असेल तर मला असं वाटतं की 100% नाही पण त्याच्यातले 50% तरी गुन्ह्यांना आपण आळा घालू शकतो. अगदी बरोबर आहे.
भारतीचे खरं तर महिला सक्षमीकरणासाठी आत्ताच आपण महिला अत्याचारावर बोलतो, त्यासाठी तुम्ही खरं तर जागर केला होता. या कार्यक्रमाविषयी किंवा या उपक्रमाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जागर स्त्री शक्तीचा ही कल्पना तशा आपल्या प्रहार संघटनेच्या ढवळे ताई आहेत, त्यांच्याकडे मी गणपतीच्या आरतीसाठी गेले होते. त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. ती कल्पना खरं तिथं ती रुजली. तर त्या पण दिव्यांगांसाठी खूप छान असं काम करतात. तर त्यांनीच सांगितलं की ताई आपण महिलांसाठी काय करता येईल का आपल्याला. तर आमच्या गावातलं जे भजनी मंडळ आहे त्याच्या अध्यक्ष रुक्मिणी कामटे यांना मी बोलून दाखवली की ताई आपल्याला आपल्या गावात काय महिलांसाठी या संदर्भात करता येईल का. मेणबत्त्या वगैरे तर म्हटलं अरे सर्रास हे सगळं करतात. एक दिवस मेणबत्ती जातात, दुसऱ्या दिवशी विसरून जातात. त्यांच्याकडे हा विषय मांडला तर त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया आल्यानंतर मी म्हटलं मग करता तरी काय येईल. 8 दिवस त्याच्यात म्हणजे कुठलीही गोष्ट मी करताना अगोदर विचार करते आणि लगेच होतं असं नाही. त्याला विचार करावा लागतो, ते वेळ द्यावा, सगळ्या गोष्टींचा असतो. 8 दिवस ते डोक्यात चाललं होतं की अरे करायचं काय नक्की. नंतर लक्षात आलं की जर आपण मुलींना डिफेन्सवर काहीतरी दिलं तर त्याच्यातून काही नाही तरी थोडंफार तरी शिकतील मुली. अगदी बरोबर आहे. ती कल्पना डोक्यात आल्यानंतर विक्टोरिया क्लब आहेत आपल्या टिळेकर नगरला, तिथल्या सरांशी माझं बोलणं झालं. सर आहेत का तुमच्याकडे अशा मुली की ज्या डिफेन्सवर काय दाखवतील का कार्यक्रम वगैरे आपल्याला. तर ते म्हटले मॅडम तुम्ही कधीही सांगा आम्हाला, आम्ही एनी टाईम तयार आहोत. ठीक आहे म्हटलं सर. 2 दिवस आणखीन गेले, सगळं नियोजन आखायचं होतं. नियोजन आखल्यानंतर डिफेन्सवरती हा कार्यक्रम आम्ही कामठे माध्यमिक विद्यालयामध्ये घेतला. तिथल्या मुलींना जे ट्रिक्ट आपण म्हणतो की समजा तशी सिच्युएशन क्रिएट झाली किंवा तुम्ही तशा प्रसंगामध्ये अडकला तर कसं तिथून सुटका तुमची स्वतः तुम्ही करून घेणार का. आजूबाजूला अशा घटना ज्या घडत असतात त्या आडबाजूलाच होत असतात. अगदी बरोबर आहे. मग त्यावेळेस तुमची सुटका तुम्हालाच करायची असते. मग ज्या त्या ट्रिक्ट आहे त्या मुलींना आम्ही फक्त त्या शिकवल्यात. आणि हा जागर स्त्री शक्तीचा हे जे नाव दिलं आहे, माझ्या मिस्टरांनी खरं ह्या कार्यक्रमाला नाव सुचवलेलं आहे. सहज बोलता बोलता मी त्यांना विचारलं की काय बरं ह्या कार्यक्रमाला नाव देता येईल. सहज बोलता बोलता म्हटलं जागर स्त्री शक्तीचा किती छान नाव आहे. ठीक आहे म्हटलं. मग ते जागर स्त्री शक्तीचा म्हणून आम्ही ती उपक्रम तो राबवला आणि त्याच्या अजूनही प्रयोग करण्याचा माझा मानस आहे. आता म्हणजे कोविडमुळे शाळा बंद, कॉलेज बंद होतं, आता चालू झालेले आहेत. तर आता मला असं वाटतं की शाळेमध्ये किंवा कॉलेजमधल्या मुलींना याचा खूप फायदा होऊ शकतो की जर प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये हा जर उपक्रम राबवला गेला तर. तसंच आपण म्हणू शकतो आता हा जागर स्त्री शक्तीचा झाला, ह्या ट्रिक्ट झाल्यात फक्त की तुम्ही त्या प्रसंगातून कशा सुटू शकणार. अगदी हो. पण हे प्रसंग आता का घडतात, ही विकृती का वाढत चाललेली आहे, त्याच्या मागे जे लैंगिक शिक्षण आपण म्हणतो त्याचाही अभाव खूप आहे. बरोबर आहे. आणि आता 2 वर्ष कोरोनामध्ये मोबाईलमुळे सगळी मुलं मुली सगळे कंटिन्यू मोबाईल जवळ आहेत. त्याच्यामुळे सुद्धा आता ह्या शाळा चालू झाल्यानंतर सुद्धा मुलांना ह्या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टींना लैंगिक शिक्षण असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल की मुलांना त्याचं कसं मार्गदर्शन करता येईल याचं सध्या खूप प्लॅनिंग चालू आहे माझं. नक्कीच. आणि आगामी काळात असे उपक्रम आम्हाला दिसून येतील. नक्कीच. निश्चितच. भारतीची तुम्ही जिम सुद्धा चालवता. महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत, फिटनेस बाबत का इतकं जागरूक असावं माझा नेहमी आग्रह असतो की महिलांनी स्वतःच्या फिटनेसबाबत जागरूक असावं. कारण की पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. अगदी बरोबर आहे. पूर्वी सगळी कामं महिलांना करावी लागत होती, त्याच्यामुळे कळत न कळत तो शरीराचा व्यायाम होत होता. पण आता तसं नाही आहे. जसा काळ बदलतोय तसं प्रत्येकाचं व्यायाम करण्याची पद्धत आपण म्हणतो किंवा बसण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि महिलांमध्ये ते प्रमाण जास्त दिसतं मला असं वाटतं. तर महिलांनी स्वतःच्या फिटनेसबाबत जागृत असणं खूप गरजेचं आहे. कारण की तिला कंटिन्यू घरातली जबाबदारी पार पाडायची असते, मुलांची जबाबदारी पार पाडायची असते, पाहुणे रावळे असू द्या किंवा बाहेर जर ती वर्किंग वुमन असेल तर तिला ते पण करावं लागतं. तर ह्या सगळ्यामध्ये जर तिने स्वतःच्या फिटनेसकडे जर लक्ष दिलं नाही तर मग डायबिटीज आहे, कुठे मग बाकीचे
बॉडी रिलेटेड जे आपण प्रॉब्लेम म्हणतो ते चालू होतात. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी तिने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि दिवसातला कमीत कमी 1 तास तरी तिने स्वतःसाठी काढावा. अगदी बरोबर. खरं तर फिटनेस ही काळाची गरज बनली आहे बरोबर. आणि त्यातल्या त्यात स्त्रियांची फिटनेस ही तर अतिशय महत्वाचा भाग आहे. बरोबर. भारतीजी, आता खरं तर तुम्ही समाजकारणात आहात आणि आपण असं पाहतो की समाजकारणात चळवळ करता करता माणूस राजकारणात वळतो आणि येतं आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतात, असं काही आहे का चिन्ह की राजकारणात जायचंय? तसं काही सांगता येणार नाही, पण जर लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करण्याची मला इच्छा आपण जी म्हणताय की आहे का, किंवा लोकप्रतिनिधी म्हणून इच्छा तशी म्हणता येणार नाही, पण जर संधी मला जर लोकांकडून मिळाली तर नक्कीच मला ती आवडेल लोकांचं प्रतिनिधित्व करायला. कारण की समाजकारणाबरोबर जर लोकप्रतिनिधी म्हणून जर काम करण्याची संधी मिळाली तर दोन्हींचं खूप छान प्रकारे मला असं वाटतं की काम होऊ शकतं. तर हे लोकांवर डिपेंड आहे. आपला जनसंवाद जो आपण म्हणतो त्याच्यावर डिपेंड आहे की लोक किती मला आपलंसं करतात. जर लोकांची इच्छा असेल की त्यांच्या प्रभागामध्ये की काही कामं झाली पाहिजे, जी रखडलेली कामं आहेत, आणि त्यांनी जर मला पसंती दिली तर नक्कीच मला आवडेल ते करायला. नक्कीच. म्हणजे संधी मिळाली तर तुम्ही जायला तयार आहात? नक्कीच. नक्कीच. समाजकारण म्हणलं की आणि राजकारण म्हणलं, समाजकारण आणि राजकारण, लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलतो. म्हणजे त्यांना असं वाटतं की समाजकारण करता करता राजकारणाकडे वळतायत. काय वाटतं? तसं बघायला गेलं तर ना, समाजकारण आणि राजकारण, कारण की जर तुम्ही समाजकारण करत आहात तर तिथे तुम्हाला थोडेसं आपण म्हणतो जी पावर, त्या पावरचा पण उपयोग झाला पाहिजे. कारण समाजकारण करताना खूप अडचणी येतात आणि जर तुम्ही एक लोकप्रतिनिधीमधून जर तुमची निवड झाली तर तुम्ही त्या समाजकारणाला एक पूरक जोड देताय त्या गोष्टीला, आणि तुमचं काम अगदी व्यापक आणि विस्तृत होऊ शकतं आणि लोकांच्या कल्याणासाठी खूप चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. कारण की एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला तिथे आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला निवडलेलं असतं आणि समाजकारण करताना आपण ते प्रश्न त्या लोकप्रतिनिधींपर्यंत आपल्याला पोचवायचे असतात. पण स्वतःच जर आपण एक लोकप्रतिनिधी लोकांचे जर होऊन त्या भवनामध्ये आपण जर मांडले तर मला असं वाटतं की आपण त्या प्रश्नांना किंवा ते प्रश्न सोडवायला योग्य तो न्याय देऊ. नक्कीच. म्हणजे समाजकारणाला जर राजकारणाची जोड दिली तर ते आणखी चांगल्या पद्धतीनं काम करता येईल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. भारतीजी, खरं तर एवढं सगळं काम करता करता इतका व्याप मोठा असताना कुटुंबाकडे कसा वेळ देता? तसं बघायला तर ही तारेवरची कसरत आहे. नक्कीच तारेवरची कसरत आहे, पण याच्यामध्ये मला माझ्या मिस्टरांचं खूप सहकार्य मिळतं. खूपच वेळोवेळी मार्गदर्शन करणे, किंवा समजा मला उशीर होत असेल जायला घरी तर मुलांकडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टी ते पाहतात. त्याच्यामुळे मी बिनधास्त आहे, मी म्हणेन खरंच मी बिनधास्त आहे. कारण की त्यांचा एवढा सपोर्ट मला असतं की त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की मी कुठे चुकते किंवा मला कोण काय म्हणेल, किंवा आपण गावात राहतोय, गावातलं वातावरण थोडंसं वेगळं असतं आणि शहरातलं वातावरण वेगळं असतं. त्याच्यामुळे कुणी काय म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की माझे जे मिस्टर आहेत त्यांचा खूप मला सपोर्ट आहे. कधीच मला म्हणत नाही की हे ती गोष्ट करू नको, करून पहा तुम्ही, असा त्यांचा सपोर्ट असतो. आणि माझी मुलं दोन्ही पण खूप गोड आणि गोंडस आहेत दोन्ही पण, कारण की त्यांना माहीत आहे की आता मम्मी बाहेर गेली, कदाचित तिला उशीर होऊ शकतो. तर कधी समजा उशीर झाला तर जो आपण चहाचा टाईम म्हणतो 4-5 वाजता, तर माझा मुलगा स्वतः आता चहा करायला शिकलेला आहे, स्वतः चहा करतो आणि त्याच्या बहिणीला पण देतो आणि तो पण घेतो चहा बिस्किट. म्हणजे त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाकडून खूप मला सपोर्ट मिळतो. म्हणजे कुटुंबाचं पूर्णपणे पाठबळ तुम्हाला खूप खूप. आणि मला माझ्या मुलांचं कौतुक खूप वाटतं, कारण की ते आता मला समजून घेता येतात. की लहान मुलं म्हटल्यानंतर थोडीशी चिडचिड होती की नाही मम्मी हवी आहे घरात असं, पण तसं नाहीये, तो खूप समजून घेतात ते. त्याच्यामुळे मला खूप आश्चर्य वाटतं की ह्या लहान वयात ही मुलं एवढी कशी मॅच्युअर्ड, खूपच. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त अगदी चांगल्या पद्धतीनं समाजाकडे लक्ष देता येतं. अगदीच अगदीच. भारतीजी, खरं तर येवलेवाडीमध्ये तुम्ही अनेक प्रश्नांना लढा दिलेला आहे, तर आता कुठले असे प्रश्न अजूनही कायम आहेत?
खूप प्रश्न कायम आहेत. त्याच्यासाठी सध्या माझे प्रयत्न चालू आहेत आणि ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप कशोसीने मी म्हणते की माझे प्रयत्न चालू आहेत. विशेष म्हणजे आपलं जो भाजी मंडई आपण म्हणतो, सध्या रस्त्यावरच बसतायत, त्याच्या संदर्भात आपण आमदार साहेबांकडे पण निवेदन दिले होतं. त्याच्यानंतर अंगणवाडी, जी आमच्या गावात अजूनही अंगणवाडी नाही आहे तसं म्हणायला गेलं तर. परत पाण्याचा प्रश्न आहे आणि मेन कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्या संदर्भात ते आपलं सध्या काम चालू आहेत. याच्या अगोदरही वेळोवेळी मी व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत त्या संदर्भात. महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार केलेले आहेत की जर जागोजागी मला कुठे कचरा दिसला तर फोन करणे, पत्रव्यवहार करणे, तिथला कचरा उचलून घेऊन जाण्यासाठी सांगणे आणि पुन्हा तिथं तो कचरा लोकांनी टाकू नये याच्यासाठी काहीतरी तुम्ही कडक बंदोबस्त करा. यासाठी सतत मी महानगरपालिकेकडे विनवण्या करत असते. परंतु आता प्रभाग रचना असल्यामुळे खूप परिसर मोठा झालेला आहे. त्याप्रमाणे जी कचरा गाडी आपण म्हणतो येवलेवाडीमध्ये तशा त्या फिरत नाही. त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर एक कचरा गाडी चालू झाली होती, परंतु अजूनही कुठंतरी ते कमी पडतंय. कचरा प्रश्न जो आहे नील झालेला नाहीये. त्याच्यासाठी आता आम्ही पथनाट्य आपण जे म्हणतो, मुलींना आता हाताशी घेऊन शाळेतल्या मुलांना पथनाट्य बसवण्याचं सध्या आमचं काम चालू आहे आणि ते जागोजागी जाऊन लोकांना प्रबोधन करणे. कारण की आता पालिका तरी किती वेळा नोटीस पाठवणार. तर हे प्रबोधनातून जर काय आणखीन प्रगती जर झाली या सगळ्या गोष्टीमध्ये की रस्त्यावर कचरा लोकांनी टाकू नये, की गाडी येते गाडीत टाका, ही सांगण्याची वेळ आता लोकांना येते. बरोबर आहे. आणि लोक सुशिक्षित आपण म्हणतो, पण मला वाटत नाही की हा कचरा बघून लोक सुशिक्षित झालेत म्हणून. कारण रस्त्यावर कचरा टाकणे म्हणजे ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे आणि कचरा प्रश्नही तसा आता महाराष्ट्र राज्यामध्ये डोकं वर काढतोय. अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या गावातूनच जर मी कचरा प्रश्न त्याचं जर निदान केलं, नष्ट केला तो कचरा प्रश्न, तर मला असं वाटतं की ती खूप मोठी अचिव्हमेंट असेल माझ्यासाठी. निश्चितच. भारतीची सध्या नवरात्र चालू आहे, महिलांसाठी काय एखादा सल्ला असेल किंवा मार्गदर्शन तुम्ही कराल? महिलांना माझं एकच सांगणं आहे की स्वतःच्या फिटनेसकडे पहिली गोष्ट म्हणजे लक्ष द्या. कारण की तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही सामाजिक प्रश्न हाताळू शकता, तुमची घराची जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पेलू शकता. जर तुम्ही जर फिट नसाल किंवा तुमच्या जे आपण म्हणतो व्याधी किंवा शरीर दुखणे किंवा डोकं दुखणे, पाय दुखणे, या जर गोष्टी सतत चालू राहिल्या तर तुम्ही सामाजिक प्रश्नाकडे लांबच राहिलं, तुम्ही घरातले प्रश्नसुद्धा व्यवस्थित हाताळू शकत नाही. त्याच्यासाठी स्वतः फिट राहा आणि ज्या तुमच्या आवडीनिवडी आहेत त्या कला जोपासा आणि त्या कलेतूनच जर तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकत असाल आणि तुमच्या कुटुंबाला सुद्धा हातभार होत असेल तर करायला काहीच हरकत नाही आहे. कारण की समाज हा दोन्ही बाजूनी महिलांना बघायला गेलं तर नावं ठेवत असतो. केलं तरी नावं ठेवणार आहे आणि नाही केलं तरी नावं ठेवणार आहे. आता मी माझ्या परिसरातल्याच अशा खूप महिला आहेत की त्या एज्युकेटेड पण आहेत आणि खूप विचारांची आपण जी ग्रास्पिंग पॉवर आणि विचार करण्याची क्षमता खूप छान आहे, पण घरातून सपोर्ट नसल्यामुळे त्या बाहेर पडू शकत नाही आहे. तर घरातली ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना असं माझं सांगणं आहे की ज्या तुमच्या घरात महिला भगिनी आहेत की ज्या काही करू इच्छितात तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा. जर तुम्हाला असं वाटतं की नाही ती काही करू शकत नाही, पण तिने जर इच्छा व्यक्त केली की नाही मला ही गोष्ट करायची, मला हे शिक्षण घ्यायचं आहे, तर कमीत कमी तिला ते शिक्षण तरी तिला पूर्ण करू द्या. त्या शिक्षणातून तिला जर वाटलं की अजून ती पुढे काय करू शकेल तर साहजिकच तो तुमच्या कुटुंबाला हातभार लागणारा आहे. एवढीच माझी इच्छा आहे की या नवरात्रीनिमित्त ही महिलांनी स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या कला जोपासा. धन्यवाद भारतीजी, आज आपण आमच्या खास कार्यक्रमात आलात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारलात. आपले खरं तर सामाजिक उपक्रम आम्हाला उलगडून दाखवलेत, किती चांगले आहेत ते. आणि खरं तर महिला अत्याचारावर बोललात, अतिशय उत्तम पद्धतीनं बोललात आणि खरं तर आपलं खूप खूप आभार याबद्दल. आणि आपल्या आगामी वाटचालीसाठी आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.